उजव्या कोपऱ्यामध्ये सर्व्हिसला वालिट करतायत. यावेळेला मात्र गडी टिपलाय हात लावून आणि या ठिकाणी मात्र एका गुणाची कमाई करतायत. मोरिया क्लब अर्नाळा. श्री गणेश झालाय लवकुश भोईसव इथून लॉबीच्या बाहेर कॉन. आणखीन एका गुणाची कमाई. सुपर लॉबीच्या बाहेर फोर्स पूर्णतः लाभला होता. हार्दिक दाखल होतो नंबर 28. 2 पॉइंट ची कमाई केले या ठिकाणी अर्नालाने. इथून जबरदस्त दाखल क्या कहीने जशास तसं उत्तर दिलंय लवकुश भोईसव. बघूया इथून मात्र पुनश्च नंबर 2 सर्व्हिसला व्हॅलिड करतायत. डाव्या कोपऱ्यामध्ये सुंदर फुटवर्क आहे. तिथून मात्र लेफ्ट टू राईट ची जर्नी ते पूर्ण करतायत. पुनश्च येत आहेत डाव्या कोपऱ्यामध्ये. चांगलं फुटवर्क आहे परंतु बॅलन्सिंग रेड ज्याला म्हटले जाते एमटी रेड. पुनश्च प्रेम सर 17 दाखल झालेले आहेत. प्रेम आणि प्यार हे जे शब्द सातत्याने आपल्या कानावरती पडतात त्याच्यामध्ये भरपूर डिफरन्स आहे मित्रांनो. इथून आपण बघू शकाल मिस्टर प्रेम. प्रेम हे मनुष्य आपल्या आत्मावरती करत असताना प्यार ह्या प्रामुख्याने शरीरावरती करतायत. हे डिफरन्स आहे. वळूया आपण मॅच कडे. आणि प्रेम म्हटल्यानंतर त्या प्रेमाच्या सुद्धा 5 सीडी आहेत. प्रथमतः तुम्ही कोणाला बघतायत त्याच्या प्रेमामध्ये पडतायत म्हणजे तुमच्यामध्ये चाहत निर्माण होते. मग सवय आपण पुरुष नंबर 24 ते मात्र दाखल झालेले आहेत. चांगले बॅलन्सिंग रेड अतिशय सुरेख. यावेळेला मात्र जबरदस्त अँकल होल्ड जबरदस्त. लवकुश भोईसर डिफेन्स त्यांचा ऍक्टिव्ह झालाय. मोरिया क्लब अर्नाळाला काय साजेश या ठिकाणी टॅकल बघायला मिळतोय. ग्रेट मॅच. गुढ्याचे ठोके वाढतील या मॅच मध्ये तुमच्या आमच्या सर्वांचे. 3-2-2-3 असा गुणफलक आपल्याला बघायला मिळतोय. पुनश्च हार्दिक मात्र पॉइंट घेत अर्नाळा संघाला म्हणेल का मेरे तरफ से आपके लिए हार्दिक बधाई है. बघूया हार्दिक या वेळेला मात्र एमटी रेड. सर्व्हिस व्हॅलिड करतायत शांतपणे मात्र मोरिया क्लब अर्नाळाच्या कोर्ट वरती. राजूजी सिंग लवकुश संघाचे कोच आपल्याला बघायला मिळतात. खूप चांगली मेहनत आणि युवा खेळाडूंना सातत्याने प्लॅटफॉर्म देण्याचं ते काम करतायत. आपण बघू शकाल जबरदस्त किकचा अटेम्प्ट होता. ऋग्वेद आपल्याला बघायला मिळत आहेत. वेद म्हटल्यानंतर प्रामुख्याने 4 वेद आपल्या पुढे बघायला मिळतात. यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद आणि अर्थवेद 4 वेद आहेत. तर मात्र थर्ड रेड 2 or die. तर मात्र सिग्नल आलाय की इथे तुम्ही पाठ दाखवलाय आणि कबड्डीमध्ये जेवढी पाठ दाखवाल तेवढं मात्र तुम्ही पाठीमागेच म्हणजेच ऑफकोर्स जाल. दोन्ही संघाला एक गुण मिळत आहेत. 2 or die. पुनश्च प्रेम आणि एका अटेम्प्ट मध्ये मात्र एका गुणाची कमाई करतायत. गुड जॉब प्रेम. मात्र नंबर 4 सुंदर फुटवर्क. कबड्डी म्हटल्यानंतर फुटवर्कला भरपूर महत्व आहे आणि प्रामुख्याने कबड्डी म्हटल्यानंतर ज्या दोरीवरच्या तुमच्या उड्या आहेत ते तुम्ही सातत्याने जर मारत राहिलात तर तुमचं फुटवर्क खूप ग्रोथ होतं. कारण त्याने अँकल होण्याचे इथे का ब्लॉक केलाय. सुंदर अप्रतिम नंबर 3
वडगाव आणि अमैया क्लासिक क्लब आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे. एक अप्रतिम मॅच 5-4 4-5 काफी खूबसूरत कबड्डी का महासंग्राम हम देख रहे हैं. बोईसर की सरजमी के ऊपर, बोईसर की पावन धारा के ऊपर जय बजरंग क्रीड़ा मंडल बोईसर के माध्यम से एक बेहतरीन कबड्डी महासंग्राम. बोनस प्लस पॉइंट मात्र लवकुश चला दूर डायरेक्ट आहे. तर मात्र बोनस किंवा टच पॉइंट घेऊन जावं लागेल. सर तुम्हाला ऑन कोर्ट राहायचं असेल बघूया. हंटचा टीम होता आणि इथे आउट. मागच्या वर्षी आपण 2023 बघितलंय ज्याच्यामध्ये मोरिया क्लब अर्नालाने आपला ठेवणं, एकाग्रतेला सोबत घेऊन एक टीमने एक युनिटीने पुढे जाणं हाच कबड्डीची खरी ओळख. आणि इथे अतिशय सुंदर टॅकल केलं गेलंय. हार्दिक दरम्यान लवकरच्या कोर्टवरती आपण बघू शकाल एक सुंदर फुटवर्क पेरडी दाखवावी लागेल लवकुश संघाला. 14-14 असा गुणफलक आपल्याला बघायला मिळतो. लवकुश संघाला मात्र आपली कमबॅकिंग आणि इथे पुनश्च लॉबीच्या बाहेर एका गुणाची कमाई केलंय. बोनस पॉइंट वरती झालेला आहे. सौजी जाधव सरांच्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी एका बाजूने अर्नाळा संघ आणि दुसऱ्या बाजूने लवकुश बोईसर संघ आपल्याला बघायला मिळतोय. हा जो संघ आहे तो अर्नाळा संघ आणि लवकुश बोईसर आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय अप्रतिम असं दैदिप्यमान असा सोहळा. याही वेळेला मात्र जबरदस्त टॅकल. हा क्लास आहे लवकुश बोईसर संघाचा आणि इथे मात्र एक अप्रतिम टॅकल बघायला मिळते. नक्कीच
आपण बघतायत साईजी जाधव साहेबांचा आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. नागेंद्र जसवाल साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित शुभ सन्मान केला जाईल. अप्रतिम मान सन्मान भारतीय संस्कृतीचं जतन आपण करतोय. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आणि ती संस्कृतीचं जतन आपण करताना आदरणीय साहिलजी जाधव साहेबांचा इथे शुभ सन्मान जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. मायेची शाल, स्नेहाचं पुष्पगुच्छ सर्व मित्रपरिवार आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिलं जाते आणि या चांगल्या आठवणी कॅमेरामध्ये बंदिस्त होत आहेत. तुम्ही वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. साईजी जाधव साहेब आपण आसनस्थ आणि पुरुष या मॅचचा मनमुराद आनंद आमच्या मुख्य मंचावरून घ्यायचा आहे. या मॅच कडे पुरुष वळतोय. वेलकम. बोला देखो मैंने मैसेज डाला है ना. नहीं मैं रूम ही गिर रहा था, नेट ही नहीं चल रहा है. आदरणीय अच्युतजी सातवे साहेबांचं शुभागमन झालंय. आमचे पालघर तालुका पालघर जिल्हा असोसिएशनचे एक विद्यमान पंच आपल्याला बघायला मिळतात. सातत्याने क्रीडा क्षेत्रामध्ये एक आपली अप्रतिम कामगिरी आणि त्यांचं शुभागमन आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करते. अच्युतजी सातवे साहेब वही अपन मैच करें. काफी बड़ा मैच, काफी खूबसूरत मैच. लवकुश भोई साहब बनाम बोरिया क्लब बरनाला के बीच में और यहाँ पर नंबर 4 और यहाँ पर काफी अच्छी टैकल देखने को मिलती हुई. दोन्ही संघांना एक गुण दिला जातोय. प्रामुख्याने वेळ हा कोणाकडे नसतो, तो वेळ काढावा लागतोय आणि साईजी जाधव सर आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी वेळ काढतायत त्याबद्दल त्यांना मी स्पेशली थँक्स म्हणेन. कहते कि ताकत और पैसा आपकी जिंदगी का फल है, लेकिन मित्र और परिवार आपकी जिंदगी की जड़ है. फल के बिना हम कुछ पल चल सकते हैं, लेकिन जड़ के बिना हम खड़े भी नहीं रह सकते. यासाठी प्रयत्न हा मित्र परिवार खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. इथे मात्र डुबकी मारण्याचा प्रयत्न आहे एक जबरदस्त. कहते कि जो आसानी से मिल जाए उसे धोखा कहते हैं, जो मुश्किल से मिल जाए उसे इज्जत कहते हैं, जो दिल से मिल जाए उसे प्यार कहते हैं और नसीबों से जो मिल जाए उसे यार कहते हैं. तर हे नशिबाने मिळणार आपलं मित्रप्रेम आहे. याच्यानंतरची नेक्स्ट मॅच लवकुश बोईसर विपक्ष कुलदैवत खानिवली. चला दोन्ही संघासाठी पुकार असेल. टाइम कुठल्याही प्रकारचं एक्स्ट्रा स्पेंड होऊ नये याची विनंती आहे. क्योंकि कहते ना आपके हाथ में घड़ी जो लाखों रुपए की हो, करोड़ों रुपए की हो, लेकिन पकड़ में एक लम्हा भी नहीं होता. यासाठी मात्र प्रयत्नाने वेळ ही महत्वाची आहे. ऐसे का गुणाची कमाई, बोनस प्लस पॉइंट. एक प्रतिम मॅच आपण बघतायत. कौतुक करावं लागेल आमच्या संपूर्ण अंटाळ टीमचं. सुपर टॅकल होण्याच्या तयारीत होत्या, परंतु कुठेतरी 2+2 4 पॉइंट. कारण ज्या पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट आहे, कमी वेळामध्ये एक सुंदर क्रीडा नगरी सजवणं, अथक परिश्रम, सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप त्यांचं कौतुक. रनर आउट. काय विषय. शेवटची 5 मिनिटे. इथे मात्र 8 आणि 28 20 गुणांची भरघोस आघाडी आहे.
इथून ज्याला कबड्डीच्या भाषेमध्ये म्हटलं जातं की बट्टीमध्ये विकेट आणावे लागतील, मल्टी पॉइंट रेड, इथून लवकुशला कमबॅकिंग करू देऊ शकतायत आणि प्रयत्न करावा लागेल. कहते ना कोशिश आखिरी वक्त तक होनी चाहिए, मंजिल मिले या फिर तजुर्बा, दोनों ही चीजें दोस्तों नायाब होती है. इच्छा शक्ति नाला सुपरा, कुलदैवत खाडीवली आणि लवकुश बोईसर खेळण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी हा अंतिम पुकारायची आपण नोंद घ्या. एक प्रतिमा स्पर्धा म्हटल्यानंतर इथे आपण बघू शकाल सुंदर टॅकल इथे केलं जात आहे. शेवटची काही मिनिटे शेष आहेत, उपचार शेष आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण आता जो आपण मोरिया क्लब बघतोय मागच्याच वर्षी 2023 मध्ये छत्रपती शिवाजी चषकामध्ये ज्याने रनरअप संघ म्हणून आपलं नाव नोंदणी केले, तो संघ एन बरामध्ये बघूया. नंबर 7 प्रामुख्याने आमच्या सर्व मान्यवरांचा आणि आमच्या रसिक क्रीडा रसिक वर्गांचा मी आभारी आहे, कारण रखरखत उन्हामध्ये तुमची उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवते. त्यासाठी मानाचा मुजरा असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. शिस्तप्रिय प्रेक्षक वर्ग आपण बघताय, पण बघू शकाल औपचारिकता शेष आहे. एक ऑल इज वेल टुर्नामेंट मधील या कबड्डी महासंग्रामामध्ये प्रत्येक मॅच ही एक आकर्षणाचं केंद्रबिंदू बनणार आहे, कारण इथून जे प्रत्येक संघ खेळणार आहेत त्यांच्याकडे एक वेगळी छाप आहे, त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि त्याच्या माध्यमातून सातत्याने ते मेहनत करतात पालघर जिल्ह्यासाठी. पालघर जिल्हा म्हटल्यानंतर अनेक कबड्डीपटू आपल्या नजरेसमोर येतात, सातत्याने मोठी उंच भरारी घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि हार्ड लक लवकुश क्रीडा मंडळ बोईस